आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। या सगळ्यांनी औक्षण कर। बाबा, हे सगळं का केलं असेल तिने? यामागे काय स्वार्थ होता तिचा? आणि जर ती मला घेऊन गेली तर मला तिचा चेहरा का आठवत नाहीये? बाबा सांगा ना मला, कोण होती ती बाई? मला तिचा चेहरा का आठवत नाही? कोण होती ती? बाबा सांगा ना मला प्लीज। त्या चेटकिणीने तुझ्या सगळ्या स्मृती नष्ट करून टाकल्या। असं स्मृती नष्ट करणं कसं शक्य आहे? ते कसं शक्य आहे? तिने ते कुठल्या विद्येच्या जोरावर केलं हे मला नाही ठाऊक। बरं, पण तिने हे का केलं? तिने हे का केलं हे मी तुला आत्ताच सांगू शकत नाही पोरी। ती वेळ अजून आलेली नाही। वेळ आली नाही म्हणजे? बाबा मला आता हे सगळं कळायला हवं। माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्या तुम्ही। हे बघ, ते सगळं सांगेन मी तुला नंतर। बाबा आधी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे। तू त्या दुष्ट स्त्रीच्या तावडीतून सुटलीस कशी आणि वाढलीस कुठे? तुमच्या पुण्याईनेच मला तारलं असं म्हणावं लागेल बाबा। ती दुष्टबाई मला तुमच्यापासून लांब घेऊन गेली खरं, पण नियतीनेच मला तिच्या तावडीतून सोडवलं। ह्या जगात जशी वाईट माणसं आहे तशी चांगली माणसं आहेतच की। लहानपणापासून अनाथाश्रमातच वाढले। ज्यांचं ते अनाथाश्रम होतं त्या मंजिरी रामपुरे। नशिबाने मला ते देवी समान बाईच्या सानिध्यात आणलं। ह्या जगात जशी वाईट माणसं असतात ना बाबा, तशी चांगली माणसंही असतात। मी बघितलंय मंजिरी आईंना अनाथाश्रमातल्या सगळ्या लहान लहान मुलांवर जीव लावताना। आणि तुम्हाला माहितीये, त्यांचा माझ्यावर विशेष जीव होता, अंबिकावर। पुढे जाऊन त्यांचा मुलगा अथर्व आणि मी, आमचं लग्न झालं। ही रामपुरे घराण्याची सून झाली। बाबा मला एक मुलगी आहे, तुमची नात। वेदा नाव आहे तिचं। आमच्याही घरात सगळं चांगलं चाललेलं असताना घात झाला। भयाने विश्वासघात करून मला त्याचा जीव घेतला। आणि बाबा आता ती माझ्या वेदाच्या जीवाच्या मागे लागलीये। माझी वेदा सुरक्षित असावी म्हणून मी महागौरी मातेला आव्हान केलं। त्यांनी संकेत दिला आणि मी तळी गावात गेले। तिथे मला मीरा भेटली। मीरा मला पाहू शकते, स्पर्श करू शकते।
म्हणून मी तिला शहरात घेऊन आले वेदासाठी. बाबा, ज्या मायाने विश्वासघात करून मला मारलं, तिचं आणि माझ्या अथर्वचं लग्न आहे 2 दिवसात. मला ते थांबावं लागेल, नाहीतर माझी वेदा असुरक्षित असेल ती तिच्या जीव. बाबा, मला इथून सुटायचंय. मला इथून बाहेर काढा बाबा, इथून बाहेर काढा मला. पुढू काय सांगितलेलं मला? तू हॉलमध्ये हवी आहेस प्रत्येक फंक्शनला. होतीस? किती वाजले? किती वाजले? रात्र झाली तरी तू अजून बेडरूम मध्येच. काय बिस्किट खातेस? बघ, आता तू हे स्पेशल बिस्किट खायचंस. खास तुझ्यासाठी आणलंय मी. खा. तू काळजी करू नकोस बाळा. तुझा बाप तुला या रिंगणातून नक्की बाहेर काढेल. काळजी करू नको. पण तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का बाळा? काय? मीरा तुला पाहू शकते, तुला स्पर्श करू शकते, तुम्ही एकमेकींशी बोलू शकता. का? कारण ती तुझी सख्खी धाकटी बहीण आहे बाळा. मीरा माझी धाकटी बहीण आहे. बाबा, आम्ही इतके दिवस एकत्र होतो, पण एकदाही तिला प्रेमाने जवळ घेता आलं नाही. आणि आता मी तुला पोटाशी धरू शकत नाही, तुला स्पर्श करू शकत नाही. कसले दुर्दैवाचे दशावतार आहेत हे माझे. कसले दुर्दैवाचे दशावतार आहेत हे माझे. तुला जपणा